फेकून दिले ना. हा चला तर खूप मोठी गुड न्यूज सांगायचीच राहिली होती की लग्न होतं आणि हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. आणि इथे स्वराने ना नवरदेवाची बाईट घेतली तर नवरदेव म्हणतो शादी करू नका. इंट्रोडक्शन तू बस शादी मत करो इतना बोलना है मेरा. हॅलो स्वागत आहे तुमचं. काय लावलं तोंडाले फेस पावडर लावलं ना. फेस पावडर लावलं ना मग. फेस पावडर कशी दिसते मी. छान दिसते बेटा. तू तिथं बस. हा गुड मॉर्निंग कर. लाईक करा सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ यांना म्हण राम राम. मम्मी तुझी राम राम म्हण. यांना राम राम म्हण. मी कोण आहे पाहा. हा म्हणते तू कोण आहे. बघा मुलगा. मी कोण आहे. तुझी मम्मी तुला ओळखून आहे. कोण आहे मी. पिल्लू कशानं काय लागते. उभा राहा इकडे बघ. आता सांग. गुड मॉर्निंग. जास्त खाऊ नये. काय म्हणतात पप्पा. जास्त खाऊ नये. जास्त खाल्ल्यानं काय होते. शी लागते. हा पडशीन पाहिजे. ते पिझ्झाचे झाकणं फेकून दिले ना. हा पिझ्झा कसा होता स्वराज. कसा होता पिझ्झा. कोण कोण खाल्ला. अजून स्वराजने नाही खाल्ला. हा तिला सांग मस्त होता. गोड गोड होता. इले द्या म्हणा. तर बघा स्वराजने बांधलेलं आहे दुसरं घर बघू शकता. हॅलो करा रे. लाईक करा सबस्क्राईब करा. अच्छा हे कोणाचं घर आहे पिल्लू. तुझं आहे. तुला मम्मी पप्पाने काढून दिलं का घरातून. मम्मी पप्पाने काढून दिलं म्हणून इथं बसलंय खेळत. बापरे मस्त खेळलं. कोणावर का बांधलं रे. हे कोण बांधलं. म्हणजे खाचच केलं तुम्ही तर. आणि हे बघा यांच्या घरासमोर कार पण उभी आहे आणि हे मस्तपैकी खेळत आहेत. ओके भांडू नका. हा तर हे बघा स्वराजच्या आजीने स्वराजला पाठवलेली पुरी आणि भाजी. कशी झाली स्वराज. असं कर. छान असं कर. हा लाईक करा सबस्क्राईब करा. अजून कमेंट करा आणि पुरी भाजी खा. चला खा. आज स्वराजचे 2-2 मित्र पण आलेले आहे बघू शकता. माझे भाचे आहेत बरं हे मित्र. म्हणजे TV बघतायत ते. लावणार आहे लावणं. एक लावणं कोणतंही. गणेशजीची आंघोळ झालेली आहे. तर असं आमच्या इथं दांगड असते दिवसभर. तर स्वरा शाळेतून आल्यानंतर मी तिची गंमत करत होती
की बाबा आम्ही पिझ्झा खाल्ला म्हणून, आणि मग ती डायरेक्टली रडायला लागली. मग मी तिला सांगितलं की अगं बाई, मी तुझी गंमत करत होती. आता आपण गंमत आमच्या मुलांसोबत करणार नाही तर कोणासोबत करणार. तर माझी एक सबस्क्रायबर्स आहे, तिच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांनी पत्रिका वगैरे पाठवून दिले होते, परंतु आम्ही विसरलो होतो की तिच्या मुलाची हळद पण आहे आज. मग त्या ताईंनी कॉल केला की बाबा आज हळद आहे, प्लीज तुम्ही या, बांगड्या भरण्याचा पण कार्यक्रम आहे. म्हणून मग वेळेवर कॉल आला तर लगेच आम्ही तयारी केली. स्वराने, मी आणि गणेशजी, आणि आम्ही निघालेले हळदीच्या प्रोग्रामसाठी. आणि आम्ही हळदीच्या प्रोग्रामसाठी गेलो तेव्हा हळदीचा प्रोग्राम आटोपलेला होता, तुम्ही बघू शकता. नंतर मी तिथं गेली स्टेजवर आणि सगळ्यात अगोदर मी नवरदेवाला हळद लावली. मग त्यांनी फोटोशूट वगैरे केले, 1-2 आमच्यासोबत फोटो वगैरे काढले. नवरदेवाच्या आईला सुद्धा हळद लावलेली आहे. तर इथे स्वराना ब्लॉग घेत होती, म्हणजे इथं बांगड्यांचा वगैरे पण कार्यक्रम सुरू होता. तर हिने ना कॅमेरा जो आहे ना ते नवरदेवकडे फिरवला आणि नवरदेवाला बोलत होती की तुमची शूटिंग घेतली तर चालेल ना. मग ते बोलले हो हो चालणार. आणि मग स्वरा बोलली की बाबा तुमचं आज लग्न आहे तर एखादी बाईट द्या. तर नवरदेव बोलतो आपकी शादी है तो आप जरा सा इंट्रोडक्शन दो आपका. अब मैं क्या इंट्रोडक्शन दूँ, बस शादी मत करो इतना बोलना है मेरा. कारण एवढ्या विधी असतात ना लग्नात, ते करून नवरदेव बहुतेक हैराण झाला होता. म्हणून म्हणत होता की मला एकच सांगायचं आहे की बाबा लग्न करायचं नाही आहे म्हणून. तर इथं आता चहा वगैरे दिला होता सर्वांना आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तर त्या ताई बोलत होत्या की तुम्ही बांगड्या भरून जा. मग सर्व एक नंबरने बसलेल्या होत्या. तेव्हा कुठं आमचा नंबर लागला, आम्ही बांगड्या वगैरे भरल्या. स्वराने सुद्धा बांगड्या भरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर स्वरा तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती हळद वगैरे खेळलेली आहे. परंतु इथं म्युझिकचा आवाज होता त्याच्यामुळे मला तो सायलेंट करावा लागला. ती काहीतरी बोलत होती की जे मला पण ऐकू नव्हतं येत, परंतु मी शूट घेतला कारण ती म्हणत होती मम्मा माझं शूट घे. तर आता इथं हळदीचा कार्यक्रम वगैरे बघितल्यानंतर त्या ताईंना मी सांगितलं की आम्ही निघत आहोत. अशा पद्धतीने त्यांनी आज हळदीची म्हणजे पूजाविधी वगैरे केलेली होती. कारण प्रत्येक याच्यात वेगवेगळं असते, यांच्या याच्यात अशी पूजा केली जाते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नंतर आम्ही घरी आलो. स्वरा गेलेली आहे क्लासला, गणेशजी गेलेले आहे दूध आणायला आणि स्वराज इथं खेळतोय बघा खेळणी. तर चला बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.